बढ़ा रही है। ये साबित कर रहे हैं कि जिस हालत में हमको अंग्रेज छोड़ के गए थे ना, ऐसे छोड़ के गए थे ना, ये हालत में अभी ये सरकार जो है हमको ये हालत तक लेके आ गई है। पण सांगितलं होतं ना अच्छे दिन लाएंगे, हेच काय अच्छे दिन आहेत की लोकांना रस्त्यावर उतरावं लागतंय आज। हमको क्लियरली ये बताना है जिस हिसाब से गवर्नमेंट सेफ्टी के साथ खेल रही है, एजुकेशन के साथ खेल रही है, कोई चीज़ प्रोवाइड कर नहीं पा रही, महंगाई बढ़ा रही है, ये साबित कर रहे हैं कि जिस हालत में हमको अंग्रेज छोड़ के गए थे ना, ऐसे छोड़ के गए थे ना, ये हालत में अभी ये सरकार जो है हमको ये हालत तक लेके आ गई है। तो हमारा इन शॉर्ट यही कहना है जनता से कि अभी भी वक्त है, आप आवाज़ उठाओ, आपका आवाज़ उठाना बहुत ज़रूरी है और आप लोग के लिए शिवसेना मीरा भाईंदर में ये आवाज़ उठा रही है। आज तुम्ही पाहताय की पूर्ण भारतातच जे या सरकारने जिथे जिथे काय काय या रेट्स वाढवलेले आहेत, या ज्या गृहिणी आहे घर किंवा मोठ्या जरी पगारात आज त्यांचं भागत नाहीये। सर्वाचे भाव वाढलेले आहेत, धान्याचे वाढलेले आहेत, इतरही गोष्टींचं वाढले, पेट्रोल डिझेल गॅस सर्वच। त्यामुळे लोकांच्या डोळ्यात आज अश्रू येत आहेत, कारण त्यांना महिन्याचा पगार पुरत नाहीये आणि जास्त करून महिलांना त्याचा जास्तच हे तुम्हाला झळक दिसते की महिलांना त्याचा अधिक त्रास, कारण महिला घर चालवते, चूल मूल तिला बघायचं असतं। आज एज्युकेशन क्षेत्रात बघितलात तरी तिथेही सगळे स्कूल फीज वाढले, ट्युशन फीज वाढलेत किंवा साहित्य वाढलेत, सगळे वस्तूंचे भाव वाढलेत, पुस्तकं वगैरे। कसं जगायचं लोकांनी? आज लोकांचं जगणं मुश्किल करून ठेवलंय। मग या सरकारचं करायचं काय? कशाला हवे ते? मोदी साहेबांनी सांगितलं होतं ना अच्छे दिन लाएंगे, हेच काय अच्छे दिन आहेत की लोकांना रस्त्यावर उतरावं लागतंय आज। हे फार कठीण दिवस आहेत, ह्याच्या पुढे अजून वाढणार आहेत। ही लोक आम्हाला हळूहळू याची झलक देत आहेत। हे थोडंच आहे जे आम्ही बोलतोय, पण तुम्ही जर खोलात गेलात तर भरपूर आहे जे माणसाला जगणं असह्य झालेलं आहे। त्यामुळे बऱ्याचशा आत्महत्या होत आहेत। शिक्षण बघितलात तरी त्याच्यात नीटची पेपर फुटी वगैरे सगळ्यामध्ये भ्रष्टाचार आहे, भ्रष्टाचाराचं सरकार आहे आणि यामुळे सगळेच बघितलात तुम्ही तर त्रासच त्रास आहे लोकांना। पुढे मला वाटतं लोकांचं जगणं मुश्किल होईल, तर या सरकारला खुर्चीवरनं उतरणं आता गरजेचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।